नमस्कार मित्रांनो, आपल्या या शिवजन्म ट्रेकर्स यूट्यूब चॅनलवरती जास्त करून गडकिल्ल्यांचे व दुर्ग संवर्धनाचे व्हिडिओ आहेत. परंतु आजचा हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. उत्तराखंडमधील सर्वांच्या परिचित असलेला केदारकंठा ट्रेक, त्या ट्रेकचा व्हिडिओ आहे. 12,500 फूट उंचीवरती असलेला समिट आणि तिथून दिसणारा सूर्योदय हा अप्रतिम आहे. जय शिवराय. शिवजन्म ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी आत्ता आहे सांगरी गावामध्ये. केदारकंठा ट्रेकसाठी आता सुरुवात होते. 12,500 फूट या केदारकंठाची उंची आहे आणि सांगलीमध्ये त्यासाठी यावं लागतं. आम्ही मुंबईवरनं आलेलो आहे हरिद्वारपर्यंत ट्रेनने. तिथून बाय रोड बसने देहरादूनपर्यंत, देहरादूनपासनं देहरादूनमध्ये एक मुक्काम केला, थोडीफार शॉपिंग केली आणि आता पुन्हा देहरादूनपासनं या सांगली गावामध्ये काल रात्री आम्ही पोचलो. एक दिवस पूर्ण देहरादून ते सांगलीपर्यंत यायला जातो. एवढा वेळ लागतो कारण छोटे रस्ते आहेत, वळणावळणाचे रस्ते आहेत, घाट रस्ता आहे पूर्ण. त्यामुळे गाडी थोडी कमी वेगाने या ठिकाणी चालवली जाते आणि तेच खूप सुरक्षित आहे. असा आमचा प्रवास सांगलीपर्यंतचा आणि आजपासनं केदारकंठा ट्रेकसाठी आम्ही तयार झालेलो आहे. थोड्याच वेळा ट्रेक चालू होतं. खूप सुंदर असा आजूबाजूचा परिसर आपण जर बघितला आहे. ते दुकानं इथे तुम्हाला रेंटवरती सर्व सामान, त्या केदारकंठा ट्रेकसाठी लागणारं सर्व सामान रेंटवरती तुम्हाला या ठिकाणी भेटतं. ज्यांना खरेदी करणं शक्य नसेल किंवा एक्सपेन्सिव्ह होत असेल तर या ठिकाणी आपण येऊन रेंटवर घेऊ शकतो. त्यामध्ये भरपूर पैसे वाचतील. आणि ज्यांना रेग्युलर ट्रेक करायची सवय आहे किंवा करतात त्यांनी विकत घेणं हा पर्याय चांगला आहे. परंतु जर तो आपण काही सामान विसरलं असेल तर घाबरून जायची गरज नाही. तर सगळं सामान आपल्याला या ठिकाणी रेंटवरती भेटतं. हे सर्व शॉप आहेत, रेंटवरती सामान भेटतं. असा सांगली गावाचा थोडाफार परिचय आहे. आणि इथून आता आम्ही ट्रेकला सुरुवात करतो. सांगली आहे आणि इथून सर्व केदारकंठा ट्रेकसाठी जात असतात. सर्व तयारी बघा, अनेक पार्टिसिपंट या ठिकाणी आहेत. सांगली विलेज आणि इथून केदारकंठा ट्रेक चालू होतात. तिथे सर्व स्टेसाठी असतात. आमचं सकाळी इथून ट्रेक चालू होतो. ते सर्व पार्टिसिपंट आहेत आणि माझ्यासोबत नेहमीप्रमाणे विलास आहे आणि नव्याने जॉईन झालेला प्रदीपदादा आहे, योगेश विरकर आहेत, आणखीन प्रीती आहे, अंबिका आहेत. असे अनेक लोक या ट्रेक दरम्यान माझ्यासोबत आहेत. आता सकाळचे वाजलेत 9:30 वाजलेत आणि आता 5-10 मिनटात आम्ही ट्रेक चालू करतो आहे. थंडी कमालीची आहे या ठिकाणी. अजून बर्फ या ठिकाणी पडायला सुरुवात झालेली नाही, परंतु वातावरण मात्र खूप थंड आहे. आणि खेचर या ठिकाणी तुम्हाला जर तुमचं हेवी बॅग असतील तर त्या खेचरवरती टाकून तुम्ही नेऊ शकता. अशी व्यवस्था देखील या ठिकाणी आहे. 2000 पर बॅग असं त्यांचे चार्जेस देखील आहेत. आणि 3 दिवसाचा हा ट्रेक असणार आहे. जुडाका तलावपर्यंत पहिला दिवस, त्यानंतर जुडाका तलावपासून केदारकंठा बेस कॅम्पपर्यंत दुसरा दिवस आणि तिसरा समिट. असे 3 दिवसांचा ट्रेक आहे आणि रिटर्नची एक दिवसाची जर्नी. असा 4 दिवसांचा हा ट्रेक आहे. केदारकंठा हे हिमालय पर्वतरांगाच्या गोविंद पासू विहार राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात 12,500 फूट उंचीवर असलेले शिखर आहे, ज्याचा शब्दशः अर्थ भगवान शिवाची मान असा होतो. केदारकंठा या आध्यात्मिक आणि हिवाळी ट्रेकिंगचे ठिकाण म्हणून सध्या खूप प्रचलित देखील आहे. वन विभागाचं इथे ऑफिस आहे आणि इथे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सबमिट करायला लागतात आणि इथून तुमचा ट्रेक म्हणजे तुम्ही वन विभागाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करता. हा चेकपोस्ट आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि इथे अनेक बोर्ड आहेत, तिथे तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांचं तुम्हाला पालन करायचं आहे या फॉरेस्ट एरियामध्ये असताना. आणि इथे पूर्ण या ठिकाणचा नकाशा आहे. दष्टपुष्ट दिसणारे हे भुटिया प्रकारचे कुत्रे आहेत आणि खूप माणसाळलेले असतात. हे बेसपासनं शेवटपर्यंत आमच्याबरोबर हा
सोबती होता. अनेक कुत्रे या ठिकाणी दिसतील. या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे, त्यामध्ये सर्व या ट्रेकची उंची असेल. हा ट्रेक आता सुरू झालेला आहे, केदारकंठा ट्रेक. जवळपास 1 किलोमीटर आम्ही ट्रेक करून वरती आलेलो आहे आणि समोर दिसणारा जी व्हॅली आहे, गॉड व्हॅली म्हणतात त्याला, आणि समोरचा जो बर्फाच्छादित जो आहे स्नो जिथं दिसतोय क्लस्टर, तो आहे स्वर्गरोहिणी पीक. खूप फेमस आहे आणि आजपर्यंत तो कोणी तिथपर्यंत पोहोचलेला नाही. असा पीक आहे आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे त्या व्हॅलीचा. आणि आमचे गाईड आहेत, आपका नाम बताओ सर? अनीश. लीड पे अनीश है, पीछे पंकज और मनमोहन है, और ये हमारी गैंग है, गाँव गया है. और ये अंबिका न्यू फ्रेंड, प्रीति चिंता, प्रदीप. अच्छा, आप ही अंबिका हो. और नमस्कार, ऋषिकेश. आणि आमचा आणखीन एक मित्र आहे योगेश विरकर. आहे नाव वीर. हा परिसर आहे आणि मनाला भावणारा, आकर्षित करणारा असा हा परिसर आहे. उंच अशी सुरूची झाडं आणि त्यामधून जाणारी छोटीशी पायवाट आहे. आणि असा हा परिसर आहे, सर्व काही मनाला भावणारा, आकर्षित करणारा असा हा पूर्ण परिसर आहे. आणि आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसात जवळपास 1 किलोमीटर आम्ही प्रवास केलेला आहे आणि 4 किलोमीटरचा प्रवास आजच्या दिवसामध्ये आहे जोडाका तलावपर्यंतचा. असा सगळा प्रवास. या ठिकाणी चहा नाश्त्याची चांगली सोय आहे. मॅगी वगैरे इथे गरम गरम भेटते. सर्व फूड म्हणजे भेटतं, पाणी, चहा, कॉफी सर्व काय भेटतं. हा एक चांगला हॉल्ट आहे. ट्रेक दरम्यान इथे देखील आपण विश्रांती थोडीफार 15 मिनटं करू शकतो. असा हा प्लेस आहे. त्याचा का ढाबा असं या ढाब्याचं नाव आहे. आणि इथे ते चाची आपल्या सेवेसाठी हजर असतात. इथे वॉशरूम देखील आहे. असा छोटासा ढाबा आणि खाण्यापिण्याची ती चांगली सोय या ठिकाणी होती. बासरी वाजवतात ते. खूप सुंदर अशी बासरी वाजवते. फेमस आहे जेनोला कॅम्प साईटमध्ये. आणि बेसपासून जवळपास 3 किलोमीटरच्या अंतरावरती हा कॅम्प आहे. ही कॅम्प साईट आहे आणि ते सगळे रेस्टसाठी थांबतात. ते छोटे छोटे हॉटेल देखील आहेत. तुम्हाला पाणी असेल, मॅगी, चहा, सगळं फूड आपल्या या ठिकाणी भेटतं आणि ते योग्य दरामध्ये भेटतं. सर्व परिसर जेनोला कॅम्पचा. बेस तिथे आता आलेलो आम्ही. तिथे ढाबा आहे. या ठिकाणी सर्व वस्तू मिळतात. आम्ही ऐकलं तर बर्फ पण मिळतोय, पण आता कुठे काय दिसत नाही बर्फ आम्हाला. 3 किलोमीटर अंतरावरती ही एक कॅम्प साईट आहे आणि फारसा प्रवास नाही आहे. 3 ते 4 किलोमीटरचा जोडाका तलावपर्यंत सागरीपासून हा प्रवास आहे, हा ट्रेक आहे. आणि आता 1:30 वाजलेले आहेत, पण आम्हाला असं वाटतं आता सकाळचे 8:30-9 वाजलेले आहेत. म्हणजे असं एकदम अंगावर घ्यायला ते छान ऊन वाटतं सकाळचं कोवळं आपल्या महाराष्ट्रामध्ये. तसं हे ऊन आहे आणि मजा आली, परंतु बर्फ नाही आहे. त्यामुळं धूळ या ठिकाणी आपण बघितलं. क्राऊड पण खूप आहे, गर्दी पण खूप आहे. आणि महाराष्ट्र आणि इतर परिसरामधून अनेक ट्रेकर्स या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळं गर्दी आहे बऱ्यापैकी. तिथे चालण्याची धूळ उडते, त्यामुळे देखील थोडासा त्रास होतो आहे. कॅम्प साईटवरती आलेलो आता आम्ही. आणि लंच दुपारचे 2:30 वाजले आणि गरम जेवण आहे. डाळ आहे, राईस आहे, बेल सलाड आहे, लोणचं आहे. आजचा मेनू आहे आणि खूप सुंदर असं गरमागरम जेवण या ठिकाणी आम्ही आस्वाद घेतो. आणि टेंटमध्ये जेवण करायची एक वेगळी मजा असते. विलास कुठे गेला? प्रदीप भाऊ, विरकर, अंबिका. आणि आता ताव मारतो, नंतर बाकीचं शूट करूया. 0 सेल्सिअसपेक्षाही कमी तापमान असलेला हा परिसर. आणि या ठिकाणी या ट्रेक दरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी आम्हाला शेकोटीचा आनंद घेता आला. खरं तर थंडीमध्ये आपण गावाकडे जरी गेलो तरी आपण शेकोटी पेटवतो आणि तो आनंद खूप वेगळा असतो. आणि या ठिकाणी तर खरंच गरज असते शेकोटीची, कारण तापमान खूपच कमी असतं, ज्याची आपल्याला सवय देखील नसते. त्यामुळे हा आनंद एक वेगळाच आनंद होता. सेकंड डे केदारकंठा ट्रेकमधला. आणि पाठीमागे दिसणारी कॅम्प साईट आहे आमची. प्रदीप, कसं वाटतंय ट्रेकला? मस्त वाटतंय. बर्फ बघून, फोटो बघून आलो होतो, पण असं वाटतं सह्याद्रीमधले आपले पाणी टाका असतात ना, त्याच्यापेक्षा स्वच्छ असतात. त्याच्यापेक्षा स्वच्छ असतात. आणि हा जोडाका तलाव केदारकंठा ट्रेकमधला हा एक महत्त्वाचा भाग आहे. जोडाका तलाव असं हा आहे केदारकंठा ट्रेक दरम्यान लागणारा जोडाका तलाव आहे. दिवस दुसरा
आणि आम्ही 8 तासापूर्वी कॅम्प साईटवरून निघालेलो आहे आणि या ठिकाणी एक 8 तासामध्ये येऊन पोचलेलो आहे. स्नो नाही आहे, बर्फ नाही आहे, त्यामुळे थोडंसं मन थोडं खिन्न झालेलं आहे. तर ठीक आहे, निसर्गापुढे कोणाचं काही चालत नाही असं समजून आपण जे आहे त्यामध्ये एन्जॉय करण्याचा प्रयत्न करू. यामध्ये गिरावरामध्ये आईसुद्धा तुम्हाला बर्फ दिसत असेल, कारण रात्री खूप थंडी असते या ठिकाणी. आणि हा परिसर एकदम पीक सीझन आहे, म्हणजे गर्दीचा हा सीझन आहे केदारकंठा ट्रेकचा, परंतु स्नोफॉल झाला नाही, त्यामुळे सगळ्यांची नाराजी झालेली आहे. असा हा ट्रेकचा अनुभव आहे. केदारकंठा हा ट्रेक नेहमीच सर्व गिर्यारोहकांना खुणवत असतो. गिर्यारोहणातील जोखीम ही मोठी असते, पण निसर्गाच्या आव्हानातील धोके पत्करून मार्गक्रमण करणे हे देखील धाडसाचे असते. ट्रेकिंगमुळे शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक क्षमता देखील आपली वाढते आणि या सगळ्यांचा फायदा आपल्याला आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा होत असतो. केदारकंठा हा ट्रेक जवळपास 12 ते 14 किलोमीटर अंतराचा आहे. खडी चढण या ट्रेकमध्ये आहे, त्यामुळे दमछाक करणारा हा प्रवास आहे. दमछाक करणारा हा प्रवास आहेच, परंतु आपल्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा कस पाहणारा देखील हा प्रवास आहे. कारण प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्या वातावरणाची आपल्याला सवय नसते त्या वातावरणामध्ये या अवघड चढण करणं, पाठीवरती 10 ते 15 किलोचं ओझं घेऊन हा प्रवास करणं वाटतं तितकं नक्कीच सोपं नाही आहे. ट्रॅव्हल सोबत आम्ही हा केदारकंठा ट्रेक केलेला आहे आणि त्या दरम्यान या ग्रुपने, या गाईड, सर्व जे काही गाईड आहेत, पंकज असेल, अनिस असेल, या सर्वांनी आमची जेवणाची खास करून खूप काळजी घेतलेली आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद त्यांना. केदारकंठा बेस कॅम्प आहे हा आणि इथं अनेक ग्रुपचे तुम्हाला कॅम्प दिसतील. हा आमचा डायनिंग टेंट आहे जेवणासाठी असलेला, तिथे प्रदीपदादा झोपलेला आहे आणि इथे आमची स्टे आहे या टेंटमध्ये. आणि हे किचन टेंट आहे, आता जेवण करतो. हा देखील बऱ्याचशा कॅम्प साईट आहेत. हा सगळा परिसर आणि इथे या झाडाच्या पाठीमागे जो तुम्हाला पीक दिसतोय तो आहे केदारकंठा समिट. रात्री 2 वाजता स्टार्ट करायचं आहे मला ती जर्नी आणि मग सकाळी सनराईज बघायचं आहे. आणि ऑन द रोड रात्री 2:30 वाजता आम्ही बेस कॅम्पपासनं चहा नाश्ता करून समिटच्या दिशेने प्रवास चालू केला. पाठीमागे जर बघितलं तर संपूर्ण असं हेड टॉर्चची पूर्ण लाईन, मोठीच्या मोठी लाईन दिसत होती, कारण खूप लोक या ठिकाणी केदारकंठासाठी आलेले होते. वातावरण खूप खराब झालेलं होतं, प्रचंड थंडी होती आणि हा सगळा त्रास चालताना होत होता. चालण्यामुळे धूळ उडत होती आणि त्या धुळीचा त्रास श्वासोच्छ्वास घेण्यासाठी होत होता. रात्री 2:30 वाजता चालू केलेला प्रवास सकाळी 6:30ला आमचा संपला आणि बरोबर सूर्योदयाच्या आधी 15 मिनटं आम्ही या माथ्यावरती पोचलो आणि सुंदर असा सूर्योदयाचा क्षण आम्ही या ठिकाणी अनुभवलेला आहे. आणि हेच सुखाचा एक क्षण या केदारकंठा ट्रेकमधला असतो. हा सूर्योदय पाहण्यासाठी या माथ्यावरती येत असतात आणि हा जो क्षण आहे, हे जे दृश्य आहे, ते अक्षरशः नजरेमध्ये, डोळ्यामध्ये साठवण्यासारखा हा क्षण आहे. बेस कॅम्प ते समिटचा जो प्रवास आहे तो खूप कठीण प्रवास आहे. वेळखाव तर आहेच, परंतु खूप त्रासदायक देखील आहे, कारण ऑक्सिजन कमी होत जातं आणि कमालीची थंडी जी आपल्याला सहन होणारी नसते, ज्याची आपल्याला सवय नसते, त्या वातावरणाशी आपल्याला तडजोड करून आपल्याला माथ्यावरती जायचं असतं, चालायचं असतं. खडी चढण आहे, त्यामुळे खूप त्रास होतो. अनेक लोकांना चक्कर येते, बेशुद्ध पडतात. अशी परिस्थिती देखील काही ट्रेकर्सवरती येते, परंतु आम्ही मात्र निर्विघ्नपणे 6:30 वाजता या माथ्यावरती पोचलो आणि वरती माथ्यावरती येऊन हा सर्व सुखाचा क्षण अनुभवला, आजूबाजूचा परिसर बघितला आणि खूप छान वाटलं. केदारकंठाचा समिट पॉईंट आणि या ठिकाणावरून दिसणारा सुंदर असा हा सूर्योदय, तो सूर्योदय पाहण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत. केदारकंठाच्या
टॉपवरती असलेले छोटंसं मंदिर आहे शंकर महादेवाचं. आपण पुढच्या साईडने जाऊया. आणि हा एकदम उंचावरचा भाग आहे. साईडला दिसणारा सुंदर असा व्ह्यू, सुंदर असा परिसर, मोठीच्या मोठी पर्वतरांग. आणि इकडे पण स्वर्गरोहिणी आहे. हरकीतून जिथून ट्रेक चालू होतो तो पॉईंट आहे. हा सर्व परिसर केदारकंठा पीकवरून आपल्याला दिसतो. सुंदर असा परिसर आणि दिसणारं या ठिकाणावरून दृश्य अप्रतिम आहे. त्यामुळे या ठिकाणी व्हिडिओ आणि फोटो काढणार नाही असं होणारच नाही. त्याचा देखील आनंद आम्ही या ठिकाणी घेतला, फोटो आणि व्हिडिओचा. आणखीन एक गोष्ट या व्हिडिओमार्फत मला तुम्हाला सांगायची आहे की या ठिकाणी येत असताना आपण कुठलाही अंदाज लावून या ठिकाणी यायचं नाही. पूर्ण या ठिकाणची माहिती घ्यायची. स्नोफॉल चालू झाला आहे का किंवा इतर गोष्टी. कारण अंदाज बांधून जर आपण या ठिकाणी आलात आणि तसं नाही घडलं तर मात्र खूप मोठी घोर निराशा होते. याचा अनुभव आम्हाला या ठिकाणी आलेला आहे. बाकी ट्रेक खूप एन्जॉय करण्यासारखा आहे. खूप सुंदर असा ट्रेक आहे. आपण देखील याचा अनुभव नक्की घ्या. केदारकंठाचा ट्रेक या ठिकाणी आमचा पूर्ण झालेला आहे. आणि खूप सुंदर असा व्ह्यू या ठिकाणी आपल्याला दिसतोय. पाठीमागे दिसत असेल पर्वतरांग, स्वर्गरोहिणी, हरकीदून असे अनेक पॉईंट या ठिकाणावरून दिसतात. आणि आता डिसेंडिंग, आता उतरण्यासाठी आम्ही सुरुवात करणार आहोत. दमछाक करणारा प्रवास आहे. पाठीमागचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे.